नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या शालेय शिक्षण विभागाचं हे पत्र आपण पाहत आहोत, ज्यामधला विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, स्क्वॅफ, अर्थात स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क 2025-26. यावर्षी आपल्याला ही स्क्वॅफची माहिती एका स्क्वॅफ ॲपमध्ये भरण्याबाबतचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये दाखवल्याप्रमाणे MAA.AC.in या वेबसाईटवर स्क्वॅफच्या टॅबमध्ये ही सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही आपल्याला 16 मार्च 2026 ते 15 एप्रिल 2026च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे आपल्याला आपलं मूल्यांकन हे 16 मार्च ते 15 एप्रिल या दरम्यान पूर्ण करायचं आहे. त्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत, तर हे पत्र आपल्याला व्यवस्थित वाचावं लागेल. हे पत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सरळ हे पत्र ओपन करू शकताल. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या वेबसाईटचा उपयोग करणं गरजेचं आहे आणि या वेबसाईटवरून जे स्क्वॅफ नावाचं टॅब आहे, यामध्ये सगळे शासन निर्णय दिलेले आहेत, आपली सगळी काही माहिती दिलेली आहे. या स्क्वॅफ टॅबमध्ये आपल्याला ही सगळी मार्गदर्शन पुस्तिका इथे आहे, मराठी इंग्रजीमध्ये. मुदतवाढ कशी कशी झाली आहे ते सगळी माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते. मार्गदर्शनपर काही व्हिडिओसुद्धा आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला पासवर्ड मिळवणं. हा पासवर्ड मिळवण्यासाठी आपल्याला या लिंकवर याच्या बाजूला जी ओपन म्हणून बटन दिलेलं आहे, या बटनावर क्लिक करून आपल्याला पासवर्ड मिळवता येईल. तर या ओपनवर एक क्लिक करूयात. इथे UDAS+ नोंदवलेल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि शाळेचा ईमेल ID हे नमूद करायचं आहे. तर आपला UDAS कोड, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि शाळेचा जो ईमेल ID आहे, तो ईमेल ID जो UDAS+ तुम्ही नोंदवलेला आहे, हे तिन्ही बाबी इथे आपल्याला भरायच्या आहेत. अशा पद्धतीने UDAS कोड, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस मेन्शन केल्यावर खाली गेट पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. जर हे तिन्ही पण मॅच होत असतील UDAS+शी, तर आपल्याला काही सेकंदात सर्चिंग करून आपला पासवर्ड इथं शो करतील. युअर पासवर्ड इज, अशा पद्धतीने हा 4 अंकी पासवर्ड आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. हा पासवर्ड आपण नोट डाऊन करावा. त्यानंतर साईटवरील या 8वा मुद्दा जो आहे, मूल्यांकनाची लिंक, ही लिंक म्हणजे आपल्या ॲपची लिंक आहे. तिला ओपन केल्यावर आपल्याला Google Playचं स्क्वॅफ नावाचं ॲप हे इन्स्टॉल करण्यासाठी सांगत आहे. तर हे स्क्वॅफ ॲप आपल्या मोबाईलवर कसं इन्स्टॉल करायचं ते आपण आता पाहूयात. त्यासाठी मी या स्क्रीनवर माझी मोबाईलची स्क्रीन घेतली आहे. सर्वात आधी आपण यातून प्ले स्टोअर हे आपलं ॲप ओपन करूयात. प्ले स्टोअरवर इथे खालच्या बाजूला जे सर्च ऑप्शन आहे त्यावर क्लिक करूयात आणि सर्च बारमध्ये स्क्वॅफ SQAAF हे सर्च करूयात. आपल्या साईटवर दिलेला लोगो आणि हा लोगो मॅच होत आहे आणि साईटवरून ज्या कंपनीने हे ॲप बनवलेलं आहे त्याच कंपनीचं नाव इथे दिसत आहे. तर आपण याला इन्स्टॉल या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप
इन्स्टॉल झालेला आहे. आता आपण याला ओपन करूयात. ओपन या बटनावर क्लिक करूया. स्टेप 1मध्ये आपल्याला UDAS नंबर एंटर करायला सांगतो आहे, तर आपण आपला नंबर एंटर करूयात. राईटवर क्लिक आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. शाळेचा ईमेल ॲड्रेस एंटर करा. नेक्स्ट. मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर एंटर करूयात. नेक्स्ट. आणि पासवर्ड जो आपल्याला आत्ता वेबसाईटवर दिसला होता तो पासवर्ड 4 अंकी नंबर इथे एंटर करायचा आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. आपण दिलेली माहिती व्हेरीफाय करण्यासाठी दाखवत आहेत. ही माहिती व्हेरीफाय करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या शाळेचं नाव, आपला UDAS कोड, मुख्याध्यापकांचं नाव आणि आपलं शहर इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्टेप 1वर कंप्लीट द स्क्वॅफ सेल्फ इव्हॅल्युशन बाय आन्सरिंग ऑल स्टँडर्ड्स असं मेसेज येतो आहे आणि स्टार्ट हे बटन दिसत आहे. आपण स्टेप 1च्या स्टार्ट या बटनावर एक क्लिक करूयात. आता आपल्यासमोर समरी येत आहे. यामध्ये टोटल स्टँडर्ड्स 128 दिसत आहेत. किती रिस्पॉन्स दिला आहे तर अजून 0 आहे. अनआन्सर्ड आहेत सगळेच्या सगळे 128 आणि ऑब्टेन मार्क्स ऑब्लिक टोटल मार्क्स. तर आपल्याला माझी शाळा 4थीपर्यंत खाजगी अनुदानित शाळा असल्यामुळं इथे 512 मार्क्स टोटल आहेत. त्याच्यापैकी मला किती मार्क्स मिळत आहेत त्याबद्दल बघायचं आहे. आणि हे सगळे स्टँडर्ड्स इथं आपल्याला पाहायला मिळतील. टोटल 128 स्टँडर्ड्स. स्टँडर्ड 1वर क्लिक करूयात. त्याच्यासमोरचा जो चेकबॉक्स आहे त्यावर एक क्लिक केली. स्टँडर्ड 1 त्याच्यामध्ये 1.1.1 यात दिलेलं आहे हेडमास्टर्स अँड टीचर्स आर फॅमिलियर विथ करिक्युलम रिलेटेड डॉक्युमेंट्स अँड रेफरन्स मटेरियल्स. तर याबद्दलचे हे 4 त्याला सपोर्टिंग मुद्दे आपल्याला दिलेले आहेत की हेडमास्टर आणि टीचर्स आर अवेअर ऑफ की रिकमेंडेशन्स अँड फाइंडिंग्स ऑफ NEP 2020 यापैकी किंवा हा पहिला मुद्दा आपल्याला लागू होत असेल तर आपण पहिला सिलेक्ट करू शकता. दुसरा लागू होत असेल तर दुसरा. जो पण मुद्दा आपल्या शाळेला प्रॉपर सेट होत असेल तो मुद्दा निवडून आपल्याला इथे त्याचं प्रूफ ॲड करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. हे सर्व प्रूफ आपल्याला फोटो किंवा अहवाल यांचे फोटोज काढून एक PDF बनवायची आहे आणि ती PDF आपल्या शाळेच्या Google ड्राईव्हवर अपलोड करायची आहे. PDF कसे बनवायचे आहेत आणि Google ड्राईव्हवर ते कसे अपलोड करून त्यांची लिंक कशी पेस्ट करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सध्या सर्वांनी लॉग इन करून घ्यावं. काही अडचण असेल तर मला खाली कमेंटमध्ये लिहा. तसंच मी डिस्क्रिप्शनमध्ये या सर्व लिंक्स तुम्हाला देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जे तुम्हाला गरजेची आहे त्या पेजवर सहज जाऊ शकताल. माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्यामधून सर्व शैक्षणिक कामांमध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणींचं निराकरण आपण त्या ग्रुपमार्फत करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जरूर जॉईन करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.